नमस्कार. सन्नासवाडी या औद्योगिक नगरीमध्ये अलीकडं भंगारवाल्यांचा बेकायदेशीर धंदा तेजीत आहे. त्यांचा सुळसुळाट झाला आहे. शेजारी पाजारच्या जाग्यावर अतिक्रमण करतात आणि शहरी वस्तीमध्ये, अगदी नागरी वस्तीमध्ये भंगार दुकान आहे. राजू गुप्ता याची भाषा आहे थोडा बेवडा आहे, दहशतीची आहे आणि भंगारमध्ये तो फेरी करतो. आता फेरीबरोबर चोरीचाही माल या भंगारच्या दुकानात विकला जातो. बरेच आजूबाजूला कोणी दारू पिणारे किंवा व्यसनी लोक असतात. पैशाचा तोटा आला की घरातली एखादी वस्तू भंगारमध्ये विकायची आणि दारू प्यायची. तरी राजू गुप्ता काळूबाई मंदिरामागील गट नंबर 465मध्ये हे काळूबाई मंदिराच्या अगदी जवळच हे भंगारचं दुकान आहे. तरी ग्रामपंचायतनं याला NOC दिले काय? अगदी वस्तीमध्ये भंगारचं दुकान टाकायला किंवा अतिक्रमण करायला किंवा चोरीमारीचा माल घ्यायला. तरी या भंगारच्या दुकानाची संपूर्ण चौकशी व्हावी. माझ्या अनुभवाप्रमाणे गेली 40 वर्षे मी माझा भंगारवाल्यांशी अगदी इस्पात कंपनीपासूनचा अनुभव आहे. हे भंगारवाले अर्धा फेरीतून माल गोळा करतात आणि बाकी जमेल असं चोरीतून किंवा कुणी चोरून आणलेल्या वस्तू घेतात. तर या दुकानातील संपूर्ण मालाची चौकशी व्हावी आणि ग्रामपंचायतनंही याची चौकशी करावी किंवा ग्रामपंचायतने याला कुठे परवानगी, भरवस्तीमध्ये दुकान टाकायला परवानगी दिली किंवा कशी. आणि शेजारच्या जागेमध्ये हा माल टाकतो आणि विचारलं तर याची भाषा थोडी दादागिरीची येते. एकतर म्हणे दारू पिऊन असतो. तरी अशा या भंगारच्या दुकानाची, भंगार व्यवसायाची चौकशी व्हावी अशी मागणी मी ग्रामपंचायत ऑफिस, तलाठी ऑफिस, सदर शेखरापूर पोलीस स्टेशन यांना करत आहे. तर या दुकानाची चौकशी व्हावी. यातला माल, याच्या पावत्या किंवा मालला याच्यातला बराच माल चोरीचा असू शकतो. तर याची चौकशी व्हावी. धन्यवाद. ज्ञानेश्वर मेटगुले, गट नंबर 1465, काळूबाई मंदिराजवळ, सणसवाडी, पुणे. धन्यवाद.